बाई कोमल, कोमल इकडे ये बरं. हां आई बोला ना, काय म्हणत होते तुम्ही? आवाज दिला ना. अहो बाई मी काय म्हणत होती, लय दिवस झाले आपण नाही काय काहीच नाही केलं, ढोकळे इकडे काही केलं नाही. तर मला नाही काय बिचारे ढोकळे खायचीच इच्छा होऊन आली. तर मी काय म्हणतो, मी करतो ढोकळे, तू वाटल्यास फक्त मला सांबार गिंबार चिरून दे. मी नीताला किती वेळा म्हटलं कर बाई ढोकळा कर, पण काही करत नाही ते. आपलं मन गेलं तर काही करत नाही ते, आपल्यालाच करा लागते स्वतःले. म्हणून मी तुला म्हणतो का मला फक्त सांबार आणि मिरची चिरून दे तू. आई तुम्ही काय करता? मी करून देतो ना. तुम्ही काय काय करता? तुम्ही करायला मी आहे ना. नीता ताईने नाही केलं तर मी करून देतो ना. मी आहे ना. मला कोणी सांगितलं तुम्ही आधी? अहो बाई तू नको करू, आज माहीच करायची इच्छा झाली, मीच करतो आज. तू फक्त मला सांबार चिरून दे, अजून त्याच्यातलं तीळ काढून आण बरं तिकडल्या डब्यातून, आणि मग मी करतो. हो बापा, आता तुम्ही एवढंच म्हणून आले तर करा मग तुमच्या आहे ना हातानं. तुमची इच्छा झाली तर, नाही तर मी करून देतो म्हटलं. जाय बरं जाय. बरं झालं पाहिजे, अजून स्वयंपाकही करायला लागते दुपारचा. स्वयंपाक करायला लवकर झालं म्हणजे त्याची भांडी कुंडी लय निघते बापा. चल कर लवकर, मी घेतो बेसन गिसन. आता ते तर काही डाळीचे आणि तांदूळाचे काही होणार नाही वेळेवर. रव्यात बेसनाचेच करणार वाटते तुम्ही. हो बाई, ते डाळ आणि तांदूळाचं कसं आहे, आणल्या दिवशी मुरू घाला लागते, मग रात्री काढा लागते, मग कुठंतरी सकाळी होते नाश्त्यासाठी. मग काय आता काही केले नाही ना आपण. मग आता मी मस्त इन्स्टंटवालेच करतो, रव्याचे बेसनाचे. 2 वाटी रवा घेतो आणि 1 वाटी बेसन घेतो. असंच आहे ना माय माप, मी लय दिवसाचं केलं नाही. सांग ना, असंच आहे ना. हो हो हो. 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन. आणि ताक लागत असेल तर ताकही आहे ना आपल्याकडे. ताक करून ठेवलाय मी कालच, दही होतं तर ताक घ्यायचं लागलं तर. अहो मागच्या वेळेला मी केलं ते ना माय ताकाचे, तर म्हटलं काही चांगले नाही झाले ते. म्हटलं काय झालं आणि काय नाही, सोडा चांगला नव्हता का काय चांगलं नव्हतं. तर बिचारे कसेच्या कसेच झाले होते ना, असे लागे हो, काही फुगले नव्हते आणि काही नाही. फुगले गिगले तर चांगले वाटते. बिचारे नुसते हेच झालते ना, बदजडले. आपल्या घरचं कोणी खाल्लं नव्हतं. म्हटलं तू गावाला गेलती म्हणून सांग, नाही तेही खाल्ले असते तर म्हटलं असतं लस बेकार झालते बाई मागचे. मग वाया गेलं म्हणजे मन नाही दुखत हो काय हो माय. एवढ्या महागाचे सगळं सामान घ्यायला लागते, करावं लागते, वेळही जाते ना आपलं सगळं. मग बयकलं म्हणजे काही मला चांगलं नाही वाटत. म्हणून म्हटलं मी आता यावेळेनं निंबू सटाचेच करून पाहतो, जमते काय तर. बरं करा मग आई. मी लवकर तुम्हाला सांबार मिरची वगैरे चिरून देतो. चला आता मग मी जातो. चल माय, लवकर भिजून घेतो आणि करतो. उभ्यानं तर काही होतच नाही करणं, आता बसूनच भिजवा लागन. चल बाई, वाटीत रवा गिवा घेतो, भरं भिजून घेतो आणि उभी होतो. बसल्या बसून राहिलं तर जीवारच येते. चल बाई, भरं करून घेतो आणि मोकळी होऊन जातो. अजून आंघोळ गिंगोळ व्हायचे, अजून तिकडे नीता फन करन कायचे ढोकळे बाईन काय म्हणन, खाणं उलीचं म्हणन, गोंधळच माराय म्हणे या बाईचा. अजून कल्ला करत बसन, मग भांडणाची मूळ कायले बाप्पा. त्याच्यापेक्षा लवकर करतो आणि मोकळी होऊन जातो. केले तर बरं होऊन जाते. आता भिजवणं झालं ना, आता मी कढई ठेवतो बापा आणि करून घेतो ढोकळे. कुठं जातं आणि जराशी बाहेर जाऊन बसतं, नाहीतरी 15-20 मिनटं लागतेच ना शिजायला वेळ लागाले. मग मी तिकडे बाया बसले आहे, मला आवाज येऊन आला तर तिथं जाऊन बसतो आणि मस्त त्याच्या गोष्टी ऐकतो. मग आला बंद केलं का तडका दिला का झालं. काही वापस यायला लागते. हाय ना कोमल, पाहिजे कोमलला लक्ष ठेवायला लावावं लागन आणि सांगून द्यावं लागन तिला. टाकून देतो मी आता आणि चली जातो बापा. हो कोमल, मी काय म्हणतो, मैंने काय ढोकळ्याचं ताट टाकून दिलं आहे, कढई गिळी टाकून ठेवली आहे, सगळं व्यवस्थित केलं आहे. फक्त तू नाही काय, मी जराशी बाहेरचा आवाज येते काय चावायचं, कल आवाज येऊन आला तर मी बाहेर जाऊन पाहतो. मी बसतो म्हटलं जराशी उन्हीत, सकाळपासून उन्हीत बसली नाही तर तुला काय म्हणेल मी, तुला जरासं लक्ष ठेवचं बरं. तिकडे 15 मिनिट शिजू द्यायला लागते. झालं वाटते तुझ्या कांदा गिंदा चिरणं निसून झालं वाटते सगळं. होय, कांदा कायला चिरला? कांदा कायला चिरायला लागते ढोकळ्यासाठी? फक्त सांबार चिरला आणि मिरच्या चिरले आणि चिरात जरासे खडे गिडे दिसले तर ते निसून टाकले. आणि चला मग तुम्ही बाहेर चले का? मग मी लक्ष देतो तिकडे. मला नाहीतरी स्वयंपाकही करायला लागते, भाजी गिजी चिरून घेतो तोपर्यंत ढोकळ्याचं शिजून होते. चला मग, जाता का तुम्ही बाहेर? चालले का तुम्ही बाहेर? हो, जरासं बाहेरजवळ बसावं म्हटलं, 2-3 दिवस झाले कामातल्या कामात आहे नुसतं. तर मग म्हणून म्हटलं चल, म्हटलं बाहेर बसतो म्हटलं उलीशी. ऊनही खाणं होते आणि भेटही होते. ते पडली ना आपल्या घरापाची चंद्रकला, शिळीहून पडली म्हणते, तिच्या भेटी होती. ते बसले वाटते, तिचा आवाज येऊन ना मला बाहेर. तिची भेट घेऊन येतो, काय झालं कसं झालं तर. आणि बस नाही होते माया उन्हीत. त्याला तर लयच लागलं बाई घर बसल्या. जरासं डब्बा काढायला गेले, निशाणी लावली म्हणते डब्बा काढायसाठी, तर काय पडल्यास म्हणते ना बाई. पडल्या ना. काय कसं व माय, काही सांगताच नाही कधी काय होईन तर. हो, म्हणून म्हणतो मी तुले,
चढत गिळत नको जात तू ऐकतच नाही दिसते त्या याच्यावर चढतं टेबलावर मी म्हणतो माणसाईला मागत जाय बा काढून कारण ऐकायला पाहिजे ना तुला ऐकत नाही ना पाय असं वेळ सांगून नेत म्हटलं चल बाई त्याचसोबत गोष्टी करत बसली चालल्या जाईन माया बाया तिकडल्या बसलेल्या चल जाऊन बसतो मी त्याच्या जवळ ऊनही खातो मस्त अहो काकू लय दिवस झाले ना तुमच्या पायाले टाकेस की सुकले काय तुमचे लय लागलं तर तुम्हाला सुकले का तुमचे टाके नाही ना बिचारे किती दिवस झाले मा टाके तोडून आणले तरी बिचारे सुकासाठी काम नाही नुसतं पाणी पाणी सुटून आलं जखमीवर पाणी पाणी सुटाले काय करू गोळी चालू आहे सगळं चालू आहे ना पण बिचारे मला काही एका जागी गमतच नाही माय घरातून मग मी कशी तरी पाय घासत घासत बाहेरून बसतो काय करावं मग बसच लागते ना बाहेर घरात बिचारे माझ्या ऊनही नाही पडत ना ऊन गिन लागली म्हणजे बरं वाटते हिवाळ्याचं काकू मी काय म्हणतो तुमचे टाक्याने सोकून आलं ना तुम्ही चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा बरं दाखवून द्या बरं कसं आहे कमी जास्त झालं तर काय करता याच्या मागं लागा किती दिवस पण बसायला लागत होतं नाही आतापर्यंत जखम लय दिवस झाले ना तुमच्या जखमीले आता इथं पाणी पाणी सुटल्यासारखं दिसते पायाच्या जखमीले हो ना बुड्ढा कसं काय करणे निसता बुड्ढा पैशाला पाहिजे पैशालेच मर आहे सगळी मला सगळं समजते मला माहिती आहे माझ्या जीवाला किती त्रास आहे नाही कोण उभं राहीन म्हणून म्हटलं उभं राहिले कसं करावं काय करा बिचारे गमत नाही ना घरातल्या घरात मी हे काम करून पहिले पासून म्हणजे काय एका जागेवर गमतच नाही आणि मला गावगिराची मोठी सवय आहे पूर्ण इकडे तिकडे तिकडलं इकडे जाणं येणं करायची तर मला घरात कसंच गमून नाही आलं आता तरी मी कशी तरी पाय घासत इथे येतो उभं होतच नाहीत ना पाय उभं झालं ना एखादी दिवशी उभं होऊन पाहिली उभं झाली तर बिचारे पाय सुजून आला ना माझा बुडा असा बडबड करे लय बडबड करे तुला शांतपणा कोण करायला लावला काय करायला लावला त्याच्यापासून मी पाय घासू बाहेर येतो पण उभी काही राहत नाही आता मी ती जखम पूर्ण सोकू देतो आणि जखम सोकल्यावरच मी आता त्या पायावर उभी होईल काकू मी काय सांगतो तुम्हाला माझी ननदबाई आहे ना माझी नंदीले डॉक्टर आहे माझी ननदबाई तुम्ही त्याला फोन करून विचारा कोणतं औषध घेऊ काय घेऊ ते सांगा तुम्हाला त्याला माहीत आहे आता त्याला दिवसाच्या आहे त्याच्यात तर त्याला सगळं माहीत आहे सगळं सांगते त्या बरोबर व्यवस्थित तुम्ही त्याला फोन करून पाहिजे बरं हो माय काय कोणाला विचारून काय कोणाला सांगू हा बुडा बिचारे गोळ्या आणायला लावतो ना बडबड करते अजून जर नाही सांगितलं त्या पोरीने हे सांगितलं मी विचारून घे ती मला सांगा नाही सगळं ते मला सांगून बाहेर गोळी घ्या ते गोळी घ्या मग मी बुड्याला आणला बुडा विचार करते बुडा नुसतं पैशाला पाहिजे माय असा चिवट माणूस नाही पाहिला मी हो बाई तुम्ही पडल्या म्हणते बाप्पा निशाणीवर मला तर काही माहिती नाही मला काल माहीत पडलं संध्याकाळी तुम्ही पडल्या म्हणून मी काही बाहेर निघत नाही मला काही आवाज येत नाही तर मला माहीतच नव्हतं मला इथे चंद्र आलती माझ्या घरी सांगाले का म्हणे त्या पडल्या ना म्हणे तुम्हाला माहीतच नाही का पापा म्हणे सगळ्या गावाला माहीत आहे म्हणे पडल्या एवढा कल्ला झाला तरी तुम्हाला माहीत नाही का म्हणे तुम्ही कुठं राहता मग म्हणे म्हणून मी आता तुमचा आवाज येऊन आला बाहेर गोष्टीचा घरात तर मी पाहायला आली तुम्ही बाहेरच नाही निघत घरातल्या घरात राहता तर काय माहीत होईल आम्हाला तर पडल्या त्या दिवशीच माहीत झालं बाई आम्ही गेलो म्हटलं भेटीले पहिले मला तर त्या नेत्यांना दिसले तर मी म्हटलं काय झालं काय नाही बापा मग विचारतो तर मग म्हणे ते काका म्हणे पडल्या म्हणे बाई म्हणे म्हणून मग मी आली आले बाई त्याले तर रक्त बंबाळ झालं ते बापा पाय त्याचा लयच रक्त चाललं होतं मग बाई मी गेली पाहिलं मग माझ्या घरचा माणूसही गेला त्याच्यासोबत ॲटोत बसून मग सांगे बाई लयच होतं म्हणे डॉक्टरी म्हणे बापा लयच लागलाय बा म्हणून तुमच्या पायाले पाहिजे बापा मी बसली तर खरी तुमच्या पायाला झटका गिटका लागा सरकू का इकडे सरकूनच जातो माय नाही माय जिथं लागायला नाही पाहिजे धक्का तिथं पहिले लागते माय कुठं जाता धक्का गिक्का लागला आणि दिसतं किती मोठं जखम दिसणार तुमच्या पायाले मले काकू तुम्हाला माहित नाही काय ते आहे नाही काय पुष्पाच्या पोरीचं लग्न जुळलं ना माहित नाही का तुम्हाला हो ना माहिती आहे ना मला माहीत झालं ना मला हेच सांगे तू काकाच सांगे मला का जुळलं म्हणे त्या पोरीचं लग्न कुठं जुळलं म्हणते बाप्पा पोरगं चांगलं आहे म्हणते घरचंही चांगलं आहे म्हणते शिकलं आहे म्हणते सगळं व्यवस्थित आहे म्हणते जुळलं कायच माय लव्ह मॅरेज आहे ना लव्ह मॅरेज असले तुम्हाला असं वाटणार जुळलं असते लग्न जुळलं गिळलं काही नाही लव्ह मॅरेज आहे म्हणते मग बाई लय दूरचं पोरगं पाहिलं बाई पोरी ना घरी इथंच होती गावातच होती एवढ्या दूरचं पोरगं पाहिलं काय हो माय आजकाल दूरचं कायले की इकडले पोरं तिकडे शिकायला जाते तिकडल्या पोरी इकडे शिकायला येते तर मग भेटागोटी होतेच ना त्याच्या भेटागोटी वाले मग काय एकदा ओळख झाली का झालं मग तर जुटतेस बापा चांगलं असलं म्हणजे झालं काही करो प्रेम करो का काही करो चांगलं असलं म्हणजे झालं नाही तर मग आहे ना कधी कधी आपल्यासारखी ना देऊन ना आपल्यासारखी गॅरंटी देते कधी कधी फसते ना बाई गॅरंटी देऊन त्याच्यापेक्षा त्याच्या हाताने झालेलं बरं पण नाही त्या पोरीचं वय नाही ना जास्त लय लहान आहे ना लहान असाले माय गोष्टीत लागली आणि माय गॅसवर माय ढोकळा केला आहे ढोकळा आहे ना माय
तिकडे बेकार होऊन जाईन ना सगळं. ते कोमलले मी सांगितलं, पण बिचारे तिचंही लक्ष राहिलं पाहिजे ना, नाही तर सगळं बेकार होऊन जाईल. चल बाई जातो मी घरी. कहू ना काकू, दोन सुना असून तुम्हाला करावं लागते. सुना असून दोन तुम्ही करता काय? माय त्याच करत असते माय, पण मी म्हटलं मला आज इच्छा झाली ढोकळे खायची, म्हणून मी ढोकळ्याचं टाकून दिलं. म्हणून मग मला तुमचा आवाज येऊन आला तर ढोकळे करता करता मी टाकून दिलं आणि तुमच्याजवळ आली. आणि मला हे माहीत झाली ना काल रात्री गोष्ट, का बा ह्या पडल्या म्हणून. मग चल म्हटलं भेटही होते, जरा शिवून इथे बसणं होते म्हटलं, म्हणून आली मी. चल बाई माझ्या ढोकळ्याचं बेकार होऊन जाईन. जरासं बाहेर आलं बसलं तर मोकळं वचाकडं वाटते, चांगलं मन फ्रेश होते. मन फ्रेश आले घरातल्या घरात काय नसते तेच ते. चल बाई ढोकळ्याचं शिजला असं माया. मस्त आता यावर सांबार गिंबार सर्व झालं टाकणं. आता मी सगळ्याला आवाज देतो आणि देऊन देतो. आई तर यायचीच आहे, किती वेळच्या गेल्या तर. अहो बाई झालंय का हो माया ढोकळा शिजलंय न त्या हे केलं काय मला तर सांबार गिंबार टाकला दिसून आला. तयारी केलं वाटते सगळं, तडकाही दिला वाटते त्या. हो ना, शिजला होता. मग म्हटलं तुमची काय वाट पाहू, म्हटलं तडकाही देऊन दिला आणि सांबारही टाकून दिला तिच्या. आता सगळ्याला बोलावून घ्या बरं तुम्ही नाश्ता करायला. मग तर मला बायापाशी बसायला पुरवलं असता माय. मी म्हटलं तुझ्या लक्ष नसन, म्हटलं वाया जाईन म्हटलं अजून मी तिथं बसली राहीन तर. म्हणून मी लवकर आली माय उठून तिथून. बायाजवळ मस्त गोष्टी चालू होत्या. तुम्ही सांगितलं होतं तर मग मी लक्षच ठेवलं ना त्याच्यावर, लक्ष ठेवाले. अहो कोमल चौघी कशी झाली पाहिलं होता का खाऊन एखादा घास? मस्त झाला, स्पंजी झाला ढोकळा आणि टेस्टी एवढी सुंदर झाली, खूपच सुंदर झाली. लय झाले ना 2 ताटं. आपल्या घरी एवढे काही पाहिजे नाही. मी काय म्हणतो तिथं दोघी तिघी बसल्या त्याला नेऊन देऊ का मी? एक ताट आपल्या घरी ठेव सगळ्यासाठी. नाहीतरी आपल्या घरी काही जास्त खात नाही कोणी, मीच जास्त खातो, मला आवडते तर. आणि तूही 2-3च खात असतं, तुला काही जास्त पाहिजे नाही. तर मी काय म्हणतो तिथं बाया बसले त्याला एक ताट नेऊन देऊ काय? बरं तुमची इच्छा आहे तर दे ना बापा, दे ना. मी की नाही म्हणणार का तुम्हाला, दे ना, इच्छा आहे तर. बरं एक ताट दे माझ्याजवळ तू, आणि आपल्या घरच्यासाठी तू प्लेटा काढ. तोपर्यंत मी बायाला नेऊन देतो. बाई काकू शांताबाई ढोकळ्याचं ताटच आणलं माझ्याकडे. हे घ्या हो, मी तुमच्या चौघी 5 जणीसाठी माझ्या ढोकळ्याचं ताटच आणलं तुमच्यासाठी. खाऊन पहा बरं कसं झालं तर. काय आणलं माय शांते, काय आणलं? त्याच घरी ठेवा लागत होतं, त्याच घरी लेकरं बाळाचं घर आहे. आम्ही काय आमच्या घरी करतो ना, आम्ही खात असतो ना. काय आणलं माय? हो माय तुम्ही तुमच्या हातचा खात असाल नेहमी. माझ्या हातचा खाऊन पहा नाही का डाव. खाऊन पहा म्हणणार इथं, खाऊन पहा बरं. घ्या जा तुमच्या घरी बसा, यायली न्या, दोघी तिघी मिळून खाऊन घ्या. आता तू एवढा आहे ना म्हणून आली तर चल बापा, ये तू, ये एखादं तूही खाय. नाही हो माझ्या घरी माझ्यासाठी आहे ना, माझ्या सुनीनं काढलं ना, प्लेट काढली ना, मी तुम्हाला आणूनच द्यायला आली. तुम्हीच खा, तुम्हालाच कमी पडन, जास्त आहे नाही.